आहे आज सर्व नगरसेवकांसोबत विजयी सोबत ते उपस्थित आहेत. काय सांगाल काय चर्चा झाली नेमकी भेटीमध्ये काय नेमकं बोललं थोड्याशा सीट्स जास्त यायला हव्या होत्या. काही सीट्स 100 मतारी 200 मतारी यायला हव्या होत्या. काय वाटतं काँग्रेसने कुठेतरी युती आघाडीमधनं बाहेर पडले असतील किंवा तुमच्याच पक्षातील काही जे बंडखोर उमेदवार होते त्यांच्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय? बाहेर पडलं बरोबर आलं झालं ते कोण केलंय नावं वगळण्याचा पण प्रकार घडला. याची नावं वगळली होती ते सुधीर भगत तर तुम्हाला निवडणूक प्रक्रियेवरती न बोललेलं बरं. हे निवडणूक आयोग नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघत असतील याच्या मतदारसंघामध्ये जाणून बुजून कमीत कमी 1500 मतं कापण्यात आली. 3600 मतं कापण्यात आली याच्या मतदारसंघात. म्हणजे याच्या आणि याच्या मुलीची आघाडी जर ते मतदार असते 3600 दिलेले 3000 जरी असते तर यांच्या आघाडी 8000ची असते. म्हणजे इतका घाणेरडा प्रकार प्रशासन विरोधी म्हणजे आमच्या विरोधकांना हाताशी करून हाताने नावं कापण्याचा प्रकार जो इथला जे निवडणूक याद्या बनवत आहेत त्यांनी केलाय तो निंदनीय घाणेरडा थर्ड ग्रेड लोक आहेत. थर्ड ग्रेड प्रत्येक पक्ष आपापल्या परीने वाढत असतो तसा एमआयएम वाढताना दिसतो. संदीप पेरे आज पत्रकार परिषद घेतली भाजपची गाडी होती आणि असं म्हणतोय की एमआयटी मुंबई वाढते त्याचा आत्मचिंतन आव्हाडांनी नक्की करावं. आव्हाडांनी काय करावं आवड ठरवत. संदीप लेलेंनी सल्ला दिवस त्यांनी 11 दिवशी म्हणतात आता आपण नाही झोपायचे. ठाण्यातल्या लोकांना त्यांनी फसवलं. जेव्हा ठाण्यातल्या लोकांसमोर गेले तेव्हा एकत्र गेले. आता जर ते म्हणत असतील की आम्ही वेगळी चूल मांडणार आहोत तर त्यांनी ठाण्यातल्या लोकांना फसवलंय असं ठाम आम्ही या ठिकाणी म्हणजे खरोखरच ज्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं तोच विरोधी पक्ष. एकंदरीत तुम्ही ठाणे महापालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे कसं पाहता? योग्य मॅनेजमेंटमुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याचं उत्तम उदाहरण ठाणं आहे. म्हणजे निवडणूक कर्जमाफ करणं, निवडणूक याद्यांमध्ये घोटाळा करणं, जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनाला हाताशी धरून केलेलं आहे. सर आता तिसरा सगळ्यात मोठा पक्ष आपला आहे. विरोधी पक्षाच्या पदावर आपण दावा करणार का त्या भागांवर आपण बसणार? एवढ्यात ते आम्ही ठरवलं. सर शिंदे थोड्या वेळापूर्वी भाजपने देखील असं सांगितलेलं आहे की आमचं तेच म्हणणं आहे ना, कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं? सर शिंदेच्या सर्व मुंबईमधले जे नगरसेवक आहेत जे निवडून आलेले आहेत त्यांना ताजलँड्समध्ये बैठकीकरिता बोललेलं आहे. त्यांना 3 दिवस तिथे राहण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. कुठेतरी भीती वाटते शिंदेला मुंबईमध्ये? त्यांनी जे केलं बाकीच्या पक्षाची त्यामुळे त्यांना माहिती कसं होतं. त्यामुळे स्वतःलाच आता भीती वाटायला लागली. बाकीच्या पक्षांना हेच त्यांनी केलं. आज त्याच्या समोर जात आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडबद्दल काय मत आहे? महाराष्ट्राचा अभ्यास केलेला आहे. कळवा जिल्हा परिषद सरचिटणीस पक्षाचे सरचिटणीस आहे पण मी अजून महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. त्याचं वाचन वगैरे महापालिकेत 16 लाख प्रचार होते, फक्त 9 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे. 5 लाखपेक्षा जास्त जे मतदार होते ते मतदान केलं नाही. त्यामुळेच कुठेतरी या प्रचारावर
ठाण्यातले लोक मतदान का करतात याच मला आश्चर्य वाटतं. पाणी नाही, कचऱ्याची सोय नाही, व्यवस्थित रस्ते नाही, ट्रॅफिक, एवढं सगळं असतानाही ठाण्याची लोक मतदानाला का जातात याचं मला आश्चर्य वाटतं. शहाजी पुष्पे यांनी अशोक बैठी यांचा पराभव केलेला आहे. 5 ते 6 मला विचाराल तर अशोक मोहितेचा पराभव हा माझ्या मनाला लागणारा पराभव. अशोक मोहितेचा उलटा चांगला नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत राहिलं गरज आहे. वेळी प्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊन लोकांना मदत करणारा नगरसेवक म्हणून मी अशोक गेली कित्येक वर्ष सर, प्रमिला किनी यांनी शिवसेनेच्या एका उमेदवाराला धोबीपछाड केलेला आहे. तुम्ही त्यांना स्वीकृतरित्या पाठिंबा देखील दिला होता. या निवडणुकीत 2 पक्षांचे शहराध्यक्ष गारद झाले, त्याकडे तुम्ही कसं बघता? काँग्रेस आणि मनसे. अध्यक्ष होते उमेदवार निवडून येतात. या महाविकास विक्रांत चव्हाण निवडून यायला हवा होता. विक्रांत चव्हाण हा तसा बंडखोर माणूस आहे. पक्षात त्याचा असणं गरजेचं आहे. निवडून येणं हे गरजेचं होतं. वाईट सांगितलं. ज्या लोकांनी बंडखोरी केली त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेणार का तुम्ही? अरे आता सकाळ झाली, काल रात्री उशिरा निघाली, पण आता सकाळ झाली. आता सकाळ नाही झाली तरी विचार तर घेणार काय? सर, काँग्रेस जर तुमच्या बरोबर असली असती तर तुमचे फिगर्स थोडेफार पुढे जरी वाढले असतील. आता हिट्स आणि फट्सवरती उत्तर देणं वेगळंच नाही. पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित नाही, पण लीड मात्र 8-10 हजारांनी वाढली. तर विक्रांत चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं यापुढे राजकारण करणार नाही, फक्त समाजकारण. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिलाय. काय सांगाल? मी त्याला भेटलेलो नाही, असा काही निर्णय घ्यायचा नसतो. ठीक आहे, पराभव होतात, आता आमची पिछेहाट झालेली आहे. थोड्याला मनाला लागतं. मी सकाळपासून अस्वस्थ होऊन चढून राहिलो होतो. इथे या मिटिंगला यायच्याही विरोधात मला बोलून आग्रह नाही ये म्हणजे मनाला लागतंय सगळं. राजकारण सोडून मी त्याला बाहेर काढेल, विरोधाला समजेल असं वागायचं नसतं. दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्यामुळे निकाल कुठेतरी वेगळे झालेत का? आम्ही वेगळेच होतो. येत्या काळात पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा कोणाचा पण पालिका सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून कोण? 3 माजी विरोधी पक्ष नेते बसले पुढच्या रांगेत, जे निवडून आले. 5 टर्म आमचा नगरसेवक आहे यासीन. आमच्याकडे सर, मुंबई आणि कळवामध्ये अनेक तरुण निवडून आलेले आहेत. पहिल्यांदा संधी दिली ते निवडून देखील आलेले आहेत. सभागृहामध्ये मुंबई आणि कळवाला म्हणजे ठाणेकरांना विकासासाठी कशा पद्धतीने हे लोक आपली भाषा सभागृहात आणलं? अरे अजून तर त्यांना सकाळ नाही झाली हो. काल रात्री निवडून आले, आता सकाळी मी त्यांना बोलवलं. आता मी काय माझं मांडणार आहे ते कधी आता सांगणार काय विचार. ते स्वतः सांगतात. अजून त्यांचे डोळे पण उघडणार नाही, असे डोक्यातून उठून आले. ओके. एक फोटो घेऊ देतो.